सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। भाजपकडून मागितली होती पण मला भेटलेली नाहीये, कारण माझ्याकडे 20 लाख रुपये द्यायला एका तिकिटाला पैसे नव्हते। हे शहराच्या अध्यक्षाचं काम आहे, त्यांनी अन्याय केला आमच्यावर आणि आमच्या प्रभाग 6 मध्ये वेळोवेळी आमच्या प्रभागातले आमचे लोक गायकवाड असेल मागणी केली। मी प्रभाग 6 मधून भाजपकडून मागणी केली। मी 21 लाख रुपये ऐका, मला ऐकायला आले कानावर, प्रत्येक तिकिटाला त्यांनी 20-20 लाख रुपये मोजलेत। आता हे सगळ्यांनी ते कळेल, जनतेला कळेल ना। एकदा उद्रेक झालेला आता बघितलं तुम्ही, शहराचे अध्यक्ष आले स्वाभिमानाने हा नमस्कार केला असता। आज तुमची ही दिशा, दैनंदिन दिशा कशामुळे? लोकांवर अन्याय करूनच आहे ना तुमचं या लोकांनी। आमच्या प्रभाग 6 वर आमच्यावर इतका अन्याय केलाय, तुम्हाला सांगू का? आम्ही कुणाचंही नुकसान केलं, वानकर परिवारचे आमचे चांगले संबंध आहेत, पण त्यांनी काय ती गणेश वानकर आणि प्रकाश वानकर आमच्याशी पंगा म्हणजे असं नाही करायचं ना। ह्या लोकांनी न्याय द्यायला पाहिजे। तुम्ही अन्याय करताय तुम्ही आमच्यावर। आमचा उद्रेक झालाय, आज आमचा परिवार आम्ही आत्महत्या करायची तयारीत आहे। इकडे फिरत आहे, आज आम्ही आत्महत्या करायची तयारीत आहे। आज लोक गायकवाड हा सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस आहे, आज सोलापूर शहर सगळं ओळखतंय। त्याच्यामुळे इथं गोंधळ झाला असं मला वाटतंय। गोंधळ कशाने झाला मला देणं घेणं नाही, पण त्यांनी शहराच्या अध्यक्षांनी सगळ्यावर अन्याय केला। अन्याय हा अन्याय केलेला आहे, कुणाला विश्वासात घेतलं नाही। आमचे शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख मालकांना सुद्धा विश्वासात घेतले नाही, सुभाष बापूंना विश्वासात घेतलं नाही। हे यांचं वरचं राजकारण, पालकमंत्र्याचं राजकारण। अरे वा, मग सर्वसामान्य काम करते त्यांना न्याय द्या ना। आज सर्वसामान्य लोकांची तुम्ही म्हणला की तुमचा मतदारसंघ शहर उत्तर मध्ये थोडा येतो आणि शहर थोडा येतो। माझा मध्ये येत नाही, माझा प्रभाग हा शहर उत्तर मध्ये येतो, विजयकुमार देशमुख मालकांच्या प्रभागामध्ये येतो। फक्त देगाव भाग हा बापूंच्या ह्याला जोडलेला आहे, थोडा देगाव भाग सुभाष देशमुखच्या ह्याला जोडलेला आहे। त्यामुळं प्रभाग हे आमचा व्यवस्थित आहे, मतदार चांगले जागृत आहेत, पण आम्हाला प्रत्येक वेळेस जर खरं आम्हाला इथपर्यंत आलं। मला सांगा, वाद कशामुळे झाला आता इथं? हा एबी फॉर्मचा गोंधळ आहे। आज त्यांनी एबी फॉर्म द्यायला आलेत म्हणून मला कळालं। आज या विषय सांगा तुम्ही, एबी फॉर्मचा टाइम काय होता आणि आज एबी फॉर्म द्यायला आलेत म्हणून आज कळाले। मग ही न्याय आहे का अन्याय आहे तुम्हीच ठरवा आता। माझ्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, ह्या सोलापूर शहराने मी प्रभाग 6 मधून उभी राहणार आहे। मी अपक्ष म्हणून मी सर्वसामान्य आहे, तर ह्या सोलापूर शहराने सगळ्यांनी मला मदत करायला पाहिजे। एवढीच मी तुमची विनंती आहे। तुमचं नाव सांगा। मी